जाता जाता पोरासने विचारले कसं काय मसाले ताक आणि सरबत विकायलाचा. मग ती म्हणलीत हे बघा आई वडिलांनी मदत पण होते आणि आम्हाला 4 पैसे मिळतील पण, आणि त्याचबरोबर शाळा सुरू झाल्यानंतर आमच्या वही पुस्तकांचा खर्च ह्या मसाले ताकातून आणि सरबतातून आमचा होईल. तर मित्रांनो, मी सचिन स्वागत करतो आपला विषय गावाकडच्या या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, मी आलो आहे गांधीनगरमध्ये. दुकानात काही किरकोळ साहित्य संपलेलं आहे मोबाईलचं, त्यामुळं मी मोबाईलचं साहित्य घेण्यासाठी आलो आहे गांधीनगरमध्ये. आपल्या दररोजच्या दुकानात ग्लास त्याचबरोबर कवर मिळतात. जेवलास का नाहीस? जेवलास? आणि हे आहे शॉप. मामा कोणतं गाव? इथलंच की इथलंच. मित्रांनो, आता आपण घेणार आहे कुठला रे? सोडा सरबत. आणि इथं गांधीनगरमध्ये मी आलो आहे आणि सोडा सरबत घेत आहे. बघूया कसं करतात सोडा सरबत. सोडा टाकलेला आहे, सरबत, लिंबू. इथं किती वाजता चालू करताय? होय 12 वाजता चालू करताय. किती वाजेपर्यंत? सोडा. हा आहे सोडा बघा. विशाल आलो आहे मित्रांनो खरेदीसाठी. आपला विशाल आहे गेल्या वेळेचा मित्र, तो खरेदीला आलता. खरेदी झाली, सरबत घेऊया म्हणलो मस्तपैकी. आणि सोडा सरबत आम्ही घेत आहे गांधीनगरमध्ये. हे आहे गांधीनगर बाजारपेठ. आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील एक मोठी अशी बाजारपेठ म्हणून ओळखलं जातं आहे गांधीनगर. जास्त करून कपड्यासाठी प्रसिद्ध आहे आणि सर्व दुकानं इथं तुम्हाला, सगळी दुकानं आहेत तिथं. मोठी बाजारपेठ आहे मित्रांनो. आणि तिथं आहे सोडा सरबत खतरनाक. चला मित्रांनो, आपली खरेदी झालेली आहे. भरपूर काहीतरी घेतलेलं आहे, तुम्हाला दाखवतो. हो, मसाले ताक घेऊया. मसाले ताक घेऊया मित्रांनो. कितवीला आहेस रे? 11वीला. कॉलेज आता बंद असल्यामुळे ताक चालू केलं सर. मस्त खतरनाकच, एक नंबरच. गोकुळशिरगाव. मस्त खतरनाक. दोघं असताचा काय रे दररोज? हां, कसं लागले ताक? बरं, एकदम तीन गल्स. भारी वाटलं. तीन गल्स. 3 ग्लास घेतला का तुम्ही? 6 झाले टोटल. कोणतं गाव? पंढरपूर. आम्ही गाणगापूर. गाणगापूर. 3 ग्लास. दत्त महाराज पश्चिमाचे डोंगर. आता कोणीकडे जाणार आहे? जाईन तिकडे. खतरनाक ग्लास. अनेक दे मला. अनेक घेऊया मित्रांनो. खतरनाकच. किती लिटर सपते रे?
म्हटलं तरी 30 रुपयाच्या वर जाते. 30 लिटर दररोज. बघा मित्रांनो, शाळा शिकत अजून एक भर भर आता शाळेला सुट्टी असल्यामुळे, कॉलेजला सुट्टी असल्यामुळे काय दिसतो बघा, मेन हायवे रोड कोल्हापूर कर्नाटक MH09 या रोडवर सुपर. जाता जाता पोरासनी विचारले कसं काय मसाले ताक आणि सरबत विकायलाचा. मग ती म्हणलीत हे बघा, आई वडिलांनी मदत पण होते आणि आम्हाला 4 पैसे मिळतील पण, आणि त्याचबरोबर शाळा सुरू झाल्यानंतर आमच्या वही पुस्तकांचा खर्च ह्या मसाले ताकातून आणि सरबतातून आमचा होईल, म्हणून आम्ही मसाले ताक आणि सरबत विकत आहे.